नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत हसनबाग परिसरात मोठ्या मशिदीसमोर एका अल्पवयीन युवकावर चाकूने हल्ला केल्याची गंभीर घटना उघडकीस झाली आहे। या हल्ल्यात 17 वर्षीय शाहबाज खान अनवर खान हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। तोपर्यंत स्थानिक नागरिकांनी जखमी युवकाला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते। पोलिसांनी रुग्णालयात जाऊन त्याच्या प्रकृतीची माहिती घेतली असता त्याच्या डाव्या हातावर आणि पाठीवर वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय। तपासात किरकोळ वादातून हा हल्ला झाल्याचं समोर आलंय। आरोपी बशीर अखिल शेख आणि दानिश अखिल शेख यांनी एकत्रितपणे युवकावर जीवघेणा हल्ला केल्याचं निष्पन्न झालंय। पोलिसांनी या प्रकरणी बशीर अखिल शेख याला अटक केली असून दुसरा आरोपी दानिश अखिल शेख हा फरार आहे। सध्या पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू असून या घटनेमागील अधिक कारणांचा तपास केला जातोय। नागपूर येथून क्राईम रिपोर्टर विशाल सोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट। मी पोलीस उपनिरीक्षक शशिकांत नागरगोजे, पोलीस ठाणे नंदनवन नागपूर शहर। माझ्याकडे दिनांक 15/3/26 रोजी रात्री 20 ते 21 वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन ठाणे येथे माहिती मिळाली की मोठी मस्जिद हसनबाग समोर एका व्यक्तीस चाकूने मारहाण झाली आहे। अशा माहितीवरून रात्रपाळी अधिकारी सविता यादव तसेच तपास पथकचे पोहपणी प्रदीप काईट व त्यांचा स्टाफ असे तात्काळ घटनास्थळी रवाना झाले। त्या ठिकाणी गेले असता जखमी शहबाज खान अनवर खान वय 17 वर्ष याला वस्तीतील लोकांनी उपचार करता मेडिकल हॉस्पिटल येथे घेऊन गेले होते। त्यानंतर तात्काळ रात्रपाळी अधिकारी मेडिकल हॉस्पिटल येथे जाऊन जखमीचे प्रकृतीबाबत विचारपूस केली आणि जखमीला डाव्या हात व पाठीवर गंभीर वार करून जखमी केले होते। आरोपी आहे त्यामध्ये बशीर अखिल शेख वय 24 वर्ष व त्याचा लहान भाऊ दानिश अखिल शेख वय 20 वर्ष, दोघेही राहणार हसनबाग। मारण्याचे कारण आहे की दानिश अखिल शेख याचे व आरोपी शहबाज खान याचे किरकोळ कारणावरून वाद झाला होता थोड्या वेळा अगोदर। त्याच कारणावरून शहबाज खान याला बशीर शेख याने चाकूने मारहाण करून जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केलेला होता। यामध्ये 2 आरोपी असून आरोपी बशीर अखिल शेख याला दिनांक 16/3/26 रोजी 2:53 वाजता गुन्हा दाखल झालाय। 5:14 वाजता अटक करण्यात आलेली आहे आणि आरोपी दानिश शेख हा फरार आहे, त्याचा शोध घेणे सुरू आहे। संपूर्ण कारवाई माननीय एसीपी सक्करदरा विभाग तसेच माननीय डीसीपी सर यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे। आरोपी दिनांक 18 पर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहे। बशीर शेख याच्यावरती 2 गुन्हे काहीतरी आहेत या अगोदरचे।